नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या एमएच सेट एक्झामसाठी जे आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे। अनिवार्य पेपर क्रमांक 1 साठी या सिरीजमधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 15 ज्यामध्ये आपण 50 प्रश्न सेट केले होते। या 50 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केलेली नाही ते विद्यार्थी ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। टेस्ट सिरीजबद्दल माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य विधान निवडायचे आहे। अध्यापन एक उद्दिष्टाधिष्ठित प्रक्रिया आहे, बरोबर आहे। पर्पजफुल प्रोसेस आहे टीचिंग। तर आपण म्हणजे टीच करतो, शिक्षक अध्यापन करतो तर काहीतरी उद्दिष्ट ठेवून करतो, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे। मात्र आपल्याला असत्य निवडायचे। अध्यापनात कृतीला वाव नसतो, आता हेच रॉंग आहे ना। अध्यापनात कृतीला वाव नसतो असं म्हणता येईल का? टीचर बोर्ड रायटिंग करतो, टीचर टेक्निक्स वापरतो, टीचिंग एड्स वापरतो, जेस्चर, ठीक आहे, सगळ्या पद्धतीचं क्लासरूममध्ये टीचर हे करत असतो, तर हे कृतीचं आहे ना, म्हणून बी रॉंग आहे। बीच आपलं उत्तर असणार आहे, कारण आपल्याला असत्य निवडा म्हणतो तो। सी बघा काय म्हणते, अध्यापन हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात आंतरक्रिया घडवते, यस, इंटरॅक्शन घडवते, म्हणूनच ती प्रोसेस जी काही आहे ती इफेक्टिव्ह होते। अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या उपजत क्षमता विकसित होतात, हे पण बरोबर आहे। काय जे असतील क्षमता, प्रॉब्लेम सॉल्विंग, रीडिंग, रायटिंग, ठीक आहे, या सर्व क्षमता ज्या आहेत त्या विकसित होतात का? तर यस, म्हणजे इथं फक्त बी रॉंग वाटते, म्हणून बीची निवड करूया आपण उत्तर म्हणून। त्यानंतर पुढीलपैकी चर्चा पद्धतीविषयीचे कोणते विधान असत्य आहे? चर्चा पद्धतीबाबतचं असत्य विधान, नेतृत्व गुण व सहकार्य भावना विकसित होते, बरोबर आहे। चर्चेनं ज्यावेळेस आपल्या चर्चेवर प्रभुत्व येतं त्यावेळेस लोक आपलं ऐकतात आणि त्यातून नेतृत्व गुण विकसित होतं, बरोबर आहे। समस्येचं निराकरण व घटकाचे आकलन सुलभ होते, हे पण बरोबर आहे। लॉजिकली हे पण बरोबर आहे, कारण चर्चा केल्याच्या नंतर जे डाऊट्स आहेत तर ते डाऊट्स क्लिअर होतात। खेळीमेळीचे व निरोगी संबंध प्रस्थापित करता येतात, बरोबर आहे। इंटरॅक्शन होते एकमेकांमध्ये, त्याच्यामुळं मग संबंध जे आहेत ते निरोगी आणि खेळीमेळीचे प्रस्थापित होतात। प्रत्येक घटक चर्चेने शिकवता येतो असं म्हणता येणार नाही, बघा डी हेच आपलं उत्तर आहे, कारण तो म्हणतो आपल्याला कोणते विधान असत्य आहे, तर डीच असत्य आहे। प्रत्येकच घटक चर्चेने शिकवता येईल असं म्हणता येणार नाही। टीचिंग कंटेंट काय आहे नेमका त्यावरून आपल्याला ती अध्यापन पद्धती ठरवावी लागेल, म्हणून डीच रॉंग आहे, डीच असत्य आहे। त्यानंतर आकारिक मूल्यांकन म्हणजे डॅश डॅश होय। आता इथं मूल्यांकन म्हणजे असेसमेंट हा शब्द वापरलेला आहे। जनरली मूल्यमापन एरवी विचारतात। आता आपल्याला बेसिक फरक माहीत पाहिजे की असेसमेंट म्हणजे काय किंवा मूल्यांकन म्हणजे काय। तात्कालिक कामगिरीचं केलं जातं मूल्यांकन जे आहे ना, हे तात्कालिक कामगिरीचं केलं जातं, आणि मूल्यमापन जे आहे ज्याला आपण मूल्यमापन असं म्हणतो हे दीर्घकालीन कामगिरीचं केलं जातं। म्हणजे मूल्यांकन, आता तुम्हाला अर्थ समजला असेल, इन्स्टंट जे विद्यार्थ्यांचं केलं जातं ते मूल्यांकन होईल। प्रश्न काय म्हणते, आकारिक मूल्यांकन म्हणजे डॅश डॅश होय। तर आकारिक म्हणजे अध्ययनांसाठी मूल्यांकन असं आपण त्याला म्हणू शकतो। आता आकारिक मूल्यमापन ही कन्सेप्ट जी आहे ना, ही 1967 मध्ये संकल्पना स्क्रीवननं मांडली होती। अध्यापनानंतर तात्काळ घेतलं जातं, पाठ्यांश समजला की नाही हे कळते आपल्याला, अध्ययनातील उणिवा कळतात, घटक चाचण्या, विकास चाचण्या, ही काय सगळी असेसमेंट लर्निंगचे एक्झाम्पल आहेत, म्हणून ते अध्ययनासाठी मूल्यांकन असं म्हणता येईल। शिक्षणाचा दृष्टिकोन कोणता असला पाहिजे? विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्याकडून उत्तरे मिळविणे खूपच अल्पकालीन झाले। शिक्षणाचा विचारला आहे,
विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणे हे होऊ शकतं. सी वाचूया. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रौढपणाची जाणीव करून देणे हा असा काही उद्देश नसतो. विद्यार्थ्याचे अवधान आकर्षित करणे. आता तुम्हाला डायरेक्ट शिक्षणाचा विचारला आहे ना, शिक्षणाचा विचारला आहे, हा पण अल्पकालीन झाला. म्हणजे पर्याय बीचीच आपण निवड करावी, कारण विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणे हा ACD पेक्षा स्ट्रॉंग पर्याय आहे बी, म्हणून बीची निवड करा. अध्ययनादरम्यान विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या आकलनात स्पष्टीकरणाची संधी देणे आवश्यक असते. त्यामुळे सुकरकाला त्याच्या आकलनाचे स्वरूप समजून घेऊन कोणत्या अध्ययन कृती करायच्या आहेत याबाबत निर्णय घेता येतो. प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला एक पर्यायी शब्द म्हणजे थोडासा मराठीमध्ये सुकरक असा वापरला ना, मग फॅसिलिटर असा शब्द वापरला, फॅसिलिटी देणारा. मग आता त्याला आपण शिक्षकच म्हणू शकतो ना, कारण प्रश्न वाचा ना. अध्ययनादरम्यान विद्यार्थ्याला स्वतःच्या आकलनात स्पष्टीकरणाची संधी देणे आवश्यक असते. त्यामुळे सुकरकाला म्हणजे फॅसिलिटरला त्याच्या आकलनाचे स्वरूप समजून घेऊन कोणत्या अध्ययन कृती रचायच्या आहेत याबाबत निर्णय घेता येतो का? हो. त्याची पातळी निश्चित करता येते का? यस. त्याला योग्य शोध प्रश्न विचारून आकलन प्रगत पातळीवर नेण्यासाठी मदत करता येते. आता कोण मदत प्रश्न करीन, त्याला मदत कोण नेईन, तिथं योग्य पातळीवर शिक्षकच नेईन ना, म्हणून मग वरीलपैकी सर्व. पर्याय डी. दैनंदिन शालेय कामकाजात येणाऱ्या तात्कालीन समस्या दूर करण्यासाठी तसेच स्वतःची कार्य गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेल्या प्रयोगाच्या परिणामकारकतेचा वैज्ञानिक पद्धतीनं केलेला अभ्यास, तर त्याला आपण म्हणतो ॲक्शन रिसर्च किंवा कृती संशोधन असं आपण म्हणतो. ज्या विद्यार्थ्यांचं DED BEd MAd झालेलं आहे त्यांना ही व्याख्या पाठ असणार आहे की याला आपण कृती संशोधन. शालेय कामकाजात म्हणलं की तिथं संदर्भ असतो ॲक्शन रिसर्चचा, तिथं संदर्भ येतो. कारण शैक्षणिक संशोधन, मूलभूत संशोधनामध्ये तर आपल्याला माहिती आहे की मूलभूत संशोधनामध्ये ज्ञान निर्मिती, सिद्धांत निर्मिती याचा अभ्यास होतो. आणि शैक्षणिक संशोधन कशाच्या संदर्भानं केलं इथं आपल्याला स्पष्ट होत नाही. ते विविध क्षेत्रामध्ये असू शकतं. ठीक आहे, म्हणजे ते उपयोजनात्मक असू शकतं, ते मूलभूत असू शकतं, किंवा अजून ते जसं इथं क्लिअर कट व्याख्येमध्ये दिले म्हणून त्याला आपण कृती संशोधन असं म्हणलेलं आहे. उपयोजित संशोधन आपण असे संशोधन म्हणतो की ज्याचं आपल्याला उपयोजन होतं. ठीक आहे, इथं मात्र व्याख्येत दिल्यामुळं जास्त गोंधळ नाही आहे की हे शैक्षणिक कृती संशोधन असणार आहे. संशोधन आराखडा आपणास काय देतो? संशोधन कार्याची नीलप्रत, संशोधन कार्याची कार्यपद्धती, संशोधन तंत्र, आरेखन साधनाची पद्धती. तर आपल्याला तो डायरेक्ट ब्ल्यूप्रिंट ऑफ रिसर्च वर्क, पूर्ण जे वर्क करणार आहात तुम्ही त्याची ब्ल्यूप्रिंटच देऊन टाकतो रिसर्च डिझाईन. आलं लक्षामध्ये? आपल्याला माहिती आहे रिसर्च डिझाईन म्हणजे काय, की संशोधक आपले संशोधन कोणत्या पद्धतीनं पूर्ण करणार आहे त्याची लिखित स्वरूपातील पूर्ण योजना म्हणजे त्याला आपण म्हणतो रिसर्च डिझाईन. मग त्याला काय म्हणू शकतो आपण? ब्ल्यूप्रिंट ऑफ रिसर्च वर्क. संशोधनात साहित्य चोरी, सॉफ्टवेअरच्या वापरात ही मर्यादा आहे. संशोधनाचे प्रकार, इथं काही मर्यादा नाही, कोणता प्रकार असो तो साहित्य चोरी करायची तर करू शकतो. संशोधन अहवालाची भाषा याला मात्र अडचण येते ट्रान्सलेशनसाठी, त्याच्यामुळं तिथं ती अडचण असणार म्हणजे त्याला ती मर्यादा असणार आहे. संशोधन स्तर, संशोधनाचे स्वरूप ह्या मर्यादा तिथं होऊ शकत नाहीत. शास्त्रीय संशोधनाच्या खालील टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? शास्त्रीय संशोधनाच्या खालील टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? आता लॉजिक लावायला पाहिजे होतं आपण. आता काय बघा, उद्दिष्ट ठरवणे, निष्कर्ष काढणे, प्रदत्ताचे विश्लेषण आणि निरीक्षण करणे. आपल्याला असंही करायचं की संशोधनाचे सर्वप्रथम उद्दिष्ट ठरवलं जातात म्हणजे हा येईल 1 नंबरला, आणि सर्वात शेवटी काय तर निष्कर्ष काढले जातात आणि हा येईल मग लास्टला. म्हणजे 2 शेवटी किती पर्यायामध्ये? फक्त एकाच पर्यायामध्ये दिला झालं आपलं काम. कारण सर्वात शेवटी काय आहे? निष्कर्ष. म्हणजे अगोदर उद्दिष्ट ठरवले जाईल, नंतर निरीक्षण केले जाईल काय जे असतील बाबी तुमच्याकडे, नंतर विश्लेषण केलं जातं प्रदत्ताचं, आलं लक्षामध्ये,
त्याच्यानंतर मग निष्कर्ष काढले जातात. म्हणजे हे येईल 4 नंबरला. आता इथं जसं दिलं तसं इथं 4 नंबरचा अर्थ लास्ट पायरीमध्ये दिलेल्या पर्यायातून. संशोधक संशोधन करताना याचे परीक्षण करतात: नल गृहीतकृत्य, पर्यायी गृहीतकृत्य, संशोधन गृहीतकृत्य, सांख्यिकीय गृहीतकृत्य. तर संशोधक संशोधन करताना नल हायपोथेसिसचं आपल्याला माहिती आहे की तो परीक्षण करत असतो. आता आपल्याला माहिती आहे की हायपोथेसिस म्हणजे काय? समस्या सोडविण्यासाठी केलेलं तात्पुरतं विधान, म्हणजे त्याला आपण परिकल्पना किंवा हायपोथेसिस असं म्हणतो. मग नल हायपोथेसिसमध्ये 2 चलामधील संबंध शून्य असतो. म्हणजे कसं? उदाहरणार्थ इतिहास अध्यापनात रोल प्ले किंवा व्याख्यान पद्धतीनं अध्यापन केले तरी विद्यार्थी संपादनात फरक पडत नाही. हे झालं एक्झाम्पल नल हायपोथेसिसचं. तर संशोधन करताना याचं परीक्षण केलं जातं, नल हायपोथेसिसचं परीक्षण केलं जातं. पॅराग्राफवर आधारित क्वेश्चन आहेत. तर ऑलरेडी तुमच्याकडे PDF आहे याची. ओके. तर प्रश्न क्रमांक 11, प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 13, प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 14, प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 15, प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे सी. खालीलपैकी कोणती गोष्ट संप्रेषणात अडथळ्याचा स्रोत नाही? संदेश प्रेषक, संदेश प्राप्तकर्ता, माहितीचे संक्रमण, पूर्वग्रहरहित संदेश प्राप्तकर्ता. आता अडथळाचा स्रोत नाही म्हटले ना. खालीलपैकी कोणती गोष्ट संप्रेषणात अडथळ्याचा स्रोत नाही? प्रश्न विचारताना जरा निगेटिव्ह विचारला बघा. संदेश आणि प्रेषक अडथळ्याचा स्रोत असू शकतो. संदेश म्हणजे काही चुका असू शकतात आलं लक्षामध्ये, किंवा त्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंगमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रेक्षकाच्या बी काही अडचणी असू शकतात. ठीक आहे. म्हणजे तो कसा आहे काय त्यावरून ते ठरेल. संदेश प्राप्तकर्ता जो रिसिव्हर आहे याच्या काही जर प्रॉब्लेम असेल, पूर्वग्रह दूषित असतील तर अडचणी येते, म्हणजे तो अडथळा ठरू शकतो. माहितीचं संक्रमण, इन्फॉर्मेशन ट्रान्समिशन करताना अडचण येऊ शकते. ठीक आहे. पूर्वग्रहरहित संदेश प्राप्त करता. आता बी आणि डी मध्ये फरक आहे. इथं क्लिअर कट त्यांनी सांगितलं की पूर्वग्रह म्हणजे त्याला पूर्वग्रहच नाही आहेत असा जर संदेश प्राप्त करता असेल तर निश्चितपणे तो आपल्या कम्युनिकेशनमध्ये बॅरियर ठरणार नाही. तो कम्युनिकेशनच्या बॅरियरचा जो काही सोर्स ठरणारच नाही आहे, म्हणून डीची निवड आपण करतोय. त्याच्यानंतर न्यूकॉमच्या सामाजिक संबंधाच्या संप्रेषण प्रतिमानानुसार महत्त्वाचे घटक कोणते? तर न्यूकॉमनं 3 महत्त्वाचे घटक सांगितलेत. एक म्हणजे प्रेषक, दुसरा आहे संदेश आणि तिसरा आहे ग्राहक. प्रेषक, संदेश आणि ग्राहक म्हणजे पर्याय क्रमांक डी. मौखिक सादरीकरणाचा सर्वात महत्त्वाचा पैलू कोणता आहे? मौखिक सादरीकरणाचा सर्वात महत्त्वाचा पैलू कोणता आहे? श्रोत्यांचे विश्लेषण, संपूर्ण संहिता, दृकश्राव्य माध्यमांची उपलब्धता, तालमी आणि पुनरावृत्ती. काय म्हणतात ते? व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ ओरल प्रेझेंटेशन? एक ओरल प्रेझेंटेशन आहे तर त्याचा महत्त्वाचा पैलू कोणता आहे? श्रोत्यांचे विश्लेषण, ऑडियन्स ॲनालिसिस करून काय, म्हणजे त्याच्यातून काही संदर्भ कळतो का आपल्याला ऑडियन्सचं ॲनालिसिस करून? नाही. लक्षामध्ये समजा उदाहरणार्थ एखादा रोल प्ले सुरू आहे किंवा एखादी एकांकिका सुरू आहे, मग आता त्या सादरीकरणाचा महत्त्वाचा पैलू आहे का ऑडियन्सचा ॲनालिसिस करणं? नाही. संपूर्ण संहिता? नाही. दृकश्राव्य माध्यमांची उपलब्धता? तर चला याला तरी ठीक आहे म्हणू आपण, पण त्यापेक्षा
डी तालमी आणि पुनरावृत्ती, रिहर्सल आणि रिपिटेशनला महत्त्व आहे ना रोलमध्ये किंवा त्या एकांकिकेमध्ये, म्हणून डी हेच सादरीकरणाचा महत्त्वाचा पैलू आहे. त्यानंतर काल समन्वयित संप्रेषणाला सहभागी विद्यार्थ्यांसाठी परवानगी असते. अलीकडे आपण सर्वजण टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाचा वापर करतो, म्हणून आपल्याला हे कम्युनिकेशनचे टाईप्स माहीत आहेत. 2 टाईप्स आहेत कम्युनिकेशनचे, सिंक्रोनस आणि एसिंक्रोनस. एचा फरक आहे स्पेलिंगमध्ये. म्हणजे काय आहे, हे रिअल टाईमवर आधारित आहे, रिअल टाईमवर आधारित आहे. म्हणजे जर सिंक्रोनस कम्युनिकेशन म्हणजे काय, जे अगदी टायमाला कम्युनिकेशनमध्ये होतं. म्हणजे कसं, समजा उदाहरणार्थ तुम्ही डायरेक्ट एकासोबत टेलिफोनवर बोलायला लागले किंवा डायरेक्ट चॅटिंग करायला लागले, ठीक आहे, किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलायला, तर त्या कम्युनिकेशन टाईपला आपण सिंक्रोनस कम्युनिकेशन असं म्हणतो. रिअल टाईमला होतं हे कम्युनिकेशन. आणि एसिंक्रोनस कम्युनिकेशन म्हणजे काय, जे थोडासा वेळ घेतं. म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्हाला ईमेल झाला, ईमेल पाठवला, तर काही इंटरनेटचा इश्यू असेल तर ईमेल तुम्हाला 2 तास, 1 तास, 15 मिनटे, 20 मिनटं लेट पोहोचला. किंवा रेडिओचं कम्युनिकेशन, हे काय आहे, एसिंक्रोनस कम्युनिकेशनचं वैशिष्ट्य आहे. आता तुम्हाला हे जर बेसिक माहिती आहे तर मग हा प्रश्न आपला इझी आहे. आता प्रश्नाकडे या. बघा काय म्हणतो तो, काल समन्वयित संप्रेषणाला सहभागी विद्यार्थ्यांना डॅश डॅशसाठी परवानगी असते. जलद समस्या निराकरण, कारण इथं सिंक्रोनस असा शब्द आलेला आहे, इथं मग बाकीचे हे याला लागू होत नाही. आपण या वर्षीच्या म्हणजे 15 जून 2025 रोजी जी सेट परीक्षा होणार आहे, या परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 साठी आपण टेस्ट सिरीज घेतलेली आहे. यामध्ये आपण 12 PDF तुम्हाला देणार आहोत व्हॉट्सअपला. या 12 PDF पेपरची फीस असणार आहे 450 रुपये. आणि प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे आम्ही विश्लेषण देणार आहोत. पेपर मराठी माध्यमातूनच होणार आहे. आणि आपण अगोदरच ही टेस्ट सिरीज जाहीर केली होती, मात्र पेपर नंतर जवळपास 1.5 महिना पुढे ढकलण्यात आले परीक्षा विभागाकडून. आणि मग आपण 12 पेपरचं प्लॅनिंग बरोबर एप्रिलच्या एंडिंगपर्यंत केलेलं होतं. मात्र अचानक पेपर पुढे ढकलण्यात आल्यामुळे आपण साधारणतः 3 ते 4 पेपर एक्स्ट्रा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे हे 12 पेपरचीच फीस आहे 450 रुपये. आणि या डेटला हे पेपर्स झालेले आहेत. तुम्हाला जर आता हे जॉईन करायचं आहे तर लगेच तुम्हाला 12 PDF पेपर, 12 आन्सर की आणि 12 विश्लेषणाचे व्हिडिओ प्लस 13वा, 14वा, 15वा देखील, म्हणजे आजचा जो 15वा आहे हे देखील पेपर तुम्हाला मिळणार आहेत याच फीसमध्ये, जेणेकरून तुमचा जो सराव आहे तो कंटिन्यू परीक्षेपर्यंत होत राहील. कसं जॉईन करायचं आहे, तुम्ही डायरेक्ट फी पाठवू शकता 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर, आणि फीस पे केलेला स्क्रीनशॉट या नंबरला पाठवा. लगेच तुम्हाला हे 12+3 हे पेपर लगेच मिळून जातील, जेणेकरून तुमची जी जूनमध्ये एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी खूप मोठी तुम्हाला ही मदत होऊ शकते. कारण मागील 10 ते 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिका अगोदर ॲनालाइज केल्या, टॉपिकवर व्हिडिओज बनवले, ओल्ड क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ बनवले, आणि मग हे प्रश्नपत्रिका आपण ज्या टॉपिकवर परीक्षा विभागानं जास्त प्रश्न विचारले त्या टॉपिकवर आपण प्रश्न क्रिएट करण्याचा प्रयत्न केला वेगळे, आणि ही टेस्ट सिरीज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील क्वेश्चन काय आहे बघा, जनसंपर्क माध्यमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही माध्यमे सर्वच ग्राहकाचे मन वळवू शकतात असं नाही. जनसंपर्क माध्यमे सर्वच ग्राहकाची मन वळवू शकतात का, नाही, केवळ अपेक्षित लक्ष गटापर्यंत पोहोचतात. बरोबर आहे, केवळ अपेक्षित लक्ष गटापर्यंत पोहोचतात, आणि तसं पोहोचता येतं. आपल्याला माहिती आहे, आता तुम्ही सोशल मीडियामध्ये किंवा यूट्यूबमध्ये बघता, तुम्हाला कॅटेगरायझेशन करता येतं. आलं लक्षामध्ये, जिथपर्यंत तुम्हाला ज्या लोकांपर्यंत पोहोचायचं. आता उदाहरणार्थ, आता आपले जे रिसिवर्स आहेत
किंवा ऑडियन्स आहेत हे कोण आहेत? ठराविक, ज्यांचं PG कंप्लीट आहे, ज्यांना असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे, ज्यांना शिक्षक व्हायचं आहे, ज्यांना TET द्यायची, ज्यांना सेट परीक्षा द्यायची, ज्यांना नेट परीक्षा द्यायची. ठीक आहे. म्हणून यूट्यूब कोणत्या का माध्यमातून होईना ते तुमच्यापर्यंत पोहोचतं. जास्त मोठ्या लक्ष गटापर्यंत नाही, ग्राहकाला हवे ते नाही. म्हणजे पर्याय B इथं योग्य वाटतो. त्यानंतर प्रश्न आहे, खालील 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांच्या यादीत लगतच्या जोडीची बेरीज मूळ संख्या आहे. यादी अभ्यासा आणि त्यासंबंधीचे चुकीचे विधान निवडा. गिवन बिलो इज अ लिस्ट ऑफ नॅचरल नंबर्स 1 to 20 in such a way that sum of each adjacent pair is a prime number. Study the list and select the false statement with respective to it. काय काय दिलं आहे? 20 A 16, 15 4 B, 12 C, 10 7 6 D, 2 17 14 9 8 5 18 E. पर्याय आहेत. डी या वर्णाक्षराची किंमत बीच्या किमतीनुसार बदलते. ई या वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 13 आहे. ए या वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 3 आहे. बीची एकतर 1 किंवा 19 असेल, म्हणजेच किंमत. आता प्रश्न असा आहे की यामध्ये काय काय करावं लागेल. पहिले तर थीम समजून घ्या. 1 ते 20 अंक आहेत. मग इथे A, B, C आणि D आणि E 5 अंक दिलेले नाहीत. कोणते कोणते नाहीत ते बघा. आपण 1 पासून सुरुवात करूयात. 1 आहे का? नाही, म्हणजे 1. ठीक आहे, कॉमा. ओके, याला एकदा आपण रिमूव्ह करून घेऊ, म्हणजे कट करता येईल. 1 आहे का? नाही. म्हणजे आता बघा, A, B, C, D, E यांच्या किमती काय काय येऊ शकतात? 1 येऊ शकते, कॉमा. 2 आहे का यादीमध्ये? 2 आहे. 3 आहे का यादीमध्ये? नाही. 3 येऊ शकते. 4 आहे का? आहे. 5 आहे का? आहे. 6 आहे का? आहे. 7 आहे. 8 आहे. 9 आहे. 10 आहे. 11 नाही. 11. 12 आहे. 13 आहे का? नाही. 13, कॉमा. 14 आहे का? आहे. 15 आहे. 16 आहे. 17 आहे. 18 आहे. 19 20 आहे. म्हणजे ABCDE हे जे 5 अल्फाबेट आहे त्यांची किंमत काय काय असू शकते? 1 असू शकते, 3 असू शकते, 11 असू शकते, 13 असू शकते, 19 असू शकते. ठीक आहे. मग आपल्याला ते ठरवायचं आहे की काय काय येऊ शकते. चला, उदाहरण थोडंसं मोठं आहे म्हणून आपण काय केलं, DTPच करून घेतलेलं आहे. बघा, एची किंमत 1 3 11 13 19 येऊ शकते. बीची सुद्धा 1 3 11 13 19. सीची, डीची, ईची ही 1 3 11 13 19 यापैकी या 5 अंकांची ही 5 कुठलीही किंमत येऊ शकते. हे कशावरून ठरवलं तर आपण आत्ता वरच्या इमेजमध्ये पाहिलं की अंक कट केले. मग आपण आता एवर कॉन्सन्ट्रेशन करूयात. हे बघा, हा ए, फक्त एवढंच. बाकी सध्या इकडं लक्ष द्यायचं नाही. जर 20 मध्ये ए मिळवला तर अट काय आहे? लगतच्या यादीची जोडीची बेरीज मूळ संख्या यावी. ठीक आहे. मग 20 प्लस ए, मग एची किंमत 1 घेतली, किती आली? 21. 21 मूळ संख्या आहे का? नाही. 21 काटला. 3 घेतली तर 23 होऊ शकते. 11 घेतली तर 31 होऊ शकते. 13 घेतली तर 33 कटला. 19 घेतली तर 39 कटला. कारण 39 33 21 ह्या मूळ संख्या नाही. म्हणजे एची व्हॅल्यू 3 किंवा 11 होऊ शकते. आता पुढची जोडी ही ए प्लस 16. बरोबर. बघा, आपण ए प्लस 20 बघितलं. आता ए प्लस 16, कारण लगतची दोघांची पण आली पाहिजे ना, डावी पण उजवी पण. मग 1 प्लस 16 17. 1 प्लस 16 17 होऊ शकते. पण इथे 21 झाल्यामुळं 1 कटला, म्हणून 17 पण कटला. तुम्ही म्हणणार सर 17 तर मूळ संख्या आहे, परंतु डाव्या साईडला 20 प्लस 1 केल्यावर 21 होत होतं ना, म्हणजे 1 किंमत येणार नाही. समजलंय? डावं आणि उजवं दोही पण संख्या मूळ आल्या पाहिजे. जसं 3 घेतली तर 19. बघा,
दोन्हीही ठिकाणी मूळ संख्या 3 येते. जर 11 घेतली तर डाव्या साईडला 31 होत होती, उजव्या साईडला 27 होते, म्हणजे 11 पण कटले. 13 आणि 19 तर ऑलरेडीच कटलेले. म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू मिळाली, डावी आणि उजवी दोन्हीही बाजूनं याची व्हॅल्यू किती आली? 3. याची व्हॅल्यू मिळाली 3. म्हणजे बघा, ये वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 3 आहे. सी पर्याय बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विधान निवडायचं हे लक्षात असू द्या. आता ये तर विधान म्हणजे पर्याय सी तर आपला बरोबर आला. आता ए, बी आणि डी शोधूयात. मग आता बीची व्हॅल्यू शोधू. बघा, सी पर्याय तर आपला बरोबर आला. बी कुठे आहे? इथे डावी बाजू, नंतर उजवी बाजू. डाव्या बाजूला आहे 4. 4 प्लस बी, 4 प्लस 1 5 मूळ संख्या आहे. 4 प्लस 3 मूळ संख्या 7 आहे. 4 प्लस 11 15 आहे, नाही. 4 प्लस 13 17 आहे. 4 प्लस 19 23 आहे. मग आता प्रश्न हा आहे की कसं तर आता बी प्लस, आता उजवी बाजू पहा 12. 1 प्लस 12 13 आहे का? आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी 1 आला. 3 प्लस 12 15 नाही, म्हणजे 3 तर नाही, कारण 3 तर ऑलरेडी याची आली पण होती आणि तर उजव्या साईडला कटली पण. 11 प्लस 12 23 आहे. 11 प्लस 12 हे 13 प्लस 12 25 नाही. 19 प्लस 12 31 होऊ शकते. म्हणजे काय? तर बीची किंमत 3 पण आपण पाहिलं, म्हणजे बीची किंमत 3 एका कंडिशनला येऊ शकत होती. ह्या कंडिशनला बघा 3 येऊ शकत होती. कुठे? इथे. पण आपल्याला याची किंमत कळली म्हणून आता 3 काय झालं? 3 प्लस 15 इथं ती काय झाली? कटली. बरोबर. मग आता आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे? इथे 3 कटली, बरोबर. नंतर 11 कटली, 13 कटली, येऊ शकत नाही. हे बघा लक्षात घ्या, बीची किंमत 3 11 आणि 13. हे बघा 11 येत नाही, 3 येत नाही आणि 13 पण येत नाही. म्हणजे 3 11 13 येऊ शकत नाही. याचा अर्थ हा झाला, बीची किंमत 3 येऊ शकत नाही, 11 येऊ शकत नाही, 13 येऊ शकत नाही. 1 किंवा 19 येऊ शकते. बीची किंमत एकतर 1 किंवा 19 असेल, म्हणजे हे पण बरोबर आलं विधान. हे काही तर सिद्ध झालं. म्हणजे सी आणि डी बरोबर आहे. आता राहिला फक्त ए आणि बी. चला पुढे बघूयात. आता बघा, एची किंमत फिक्स झाली 3, बीची फिक्स झाली 1 किंवा 19. मग आता सी, डी आणि ई आपल्याला शोधायचं आहे. सी कुठे आहे? सी हा बघा, डाव्या बाजूला आहे 12 आणि उजव्या बाजूला आहे 10. मग सी शोधायचा. 12 प्लस 1 13 होऊ शकतो. 12 प्लस 3 15 नाही होत. 12 प्लस 11 23 होऊ शकतो. 12 प्लस 13 25 नाही होऊ शकत. 12 प्लस 19 31 होऊ शकतो. तुम्ही म्हणाल मी कशामुळे म्हणतो होऊ शकतो? कारण 13 मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे, 31 मूळ संख्या आहे. म्हणजे या उदाहरणांमध्ये तुम्हाला किती कन्सेप्ट बरोबर पाहिजे होते पहा. एक तर मूळ संख्या, प्राईम नंबर म्हणजे काय हे माहीत पाहिजे होतं. मूळ संख्या म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्या संख्येला 1 आणि 30 संख्येने भाग जातो. आता सी उजव्या बाजूला 1 प्लस 10 11 होऊ शकतो. 3 प्लस 10 13 होऊ शकतो. 11 प्लस 10 21 नाही होत. 13 प्लस 10 23 होऊ शकतो. 19 प्लस 10 29 होऊ शकतो. पण आपल्याला माहीत आहे की 3 13 आणि 11 सीची किंमत येऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? सीची किंमत काय येऊ शकते? 1 किंवा 19. मग इथं सीचा काही कन्सल्टच दिला नाही म्हणून त्याची पाहायची गरज नाही. आता डी, डी आणि ई शोधायचं आहे ना. बघा डीची किंमत डाव्या बाजूला आहे 6, उजव्या बाजूला आहे 2. हे काय? डाव्या बाजूला 6, उजव्या बाजूला 2. मग 6 प्लस 1 7, 6 प्लस 3 9 नाही. 6 प्लस 11 17 होऊ शकतं, 19 होऊ शकतं, 25 नाही. मग आता सेम उजव्या बाजूला D2 1 प्लस 3 होऊ शकतं, 3 प्लस 2 होऊ शकतं, 11 प्लस 2 होऊ शकतं, 15 नाही, 21 नाही. पण मग आता उजवी आणि डावी बाजू पाहिली तर काय कळतं? म्हणजे डीची किंमत 3 13 आणि 19 येऊ शकत नाही. मग बघा 3 नाही, 13 नाही, 19 नाही, म्हणजे काय येईल? मग डीची किंमत 11.
ही पहा, बरोबर. 6 + 11 17 आणि 11 + 2 13 म्हणजे डीची व्हॅल्यू मिळाली 11. आता एकच व्हॅल्यू राहिली कोणती? 13. ती कोणात झाली? ईची. का? कारण बीची एक तर 1 असेल किंवा 19 असेल, सीची एक तर 1 असेल किंवा 19 असेल. म्हणजे आपल्या काय लक्षात येतं इथं की एची झाली 3, बी आणि सी निश्चित सांगता येत नाही. 1 पण राहू शकते, 19 पण राहू शकते, 1 पण राहू शकते, 19 पण राहू शकते. डीची कन्फर्म झाली 11 आणि ईची कन्फर्म झाली 13. मग आता ही या वर्णाक्षराची निश्चित किंमत 13 आहे का? आहे. म्हणजे बी बरोबर सी बरोबर डी बरोबर. याचा अर्थ काय? चुकीचं विधान काय आहे? ए. डी या वर्णाक्षराची किंमत बीच्या किमतीनुसार बदलते. असं काही नाही. बीची किंमत 1 येऊ किंवा 19 येऊ, काही जरी आली तर डीची व्हॅल्यू कन्फर्म 11 येणार आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल जवळपास उदाहरण क्रमांक 21 बघा. उदाहरण क्रमांक जे 21 आहे हे पूर्ण समजून घेण्यासाठी आपल्याला 11 मिनिट वेळ लागलेला आहे. मग तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो, सर एकाच उदाहरणाला जर 11 मिनिट लागले तर आम्हाला कसा वेळ पुरेल? पण हे उदाहरण मला तुम्हाला समजून सांगायचं आहे म्हणून एवढा वेळ लागला आणि सर्व मांडणी तुम्हाला करून दाखवायची आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला काय करता येईल, या प्रकारचं उदाहरण अगदी कमी वेळेत कसं सोडवता येईल हे सुद्धा आपण बघूया. आता हे तुम्हाला काहीच माहीत नाही असं आपण ग्राह्य धरू आणि हेच उदाहरण अगदी कमी वेळेत कसं सोडवता येईल ते पहा. आता इथं तुम्हाला विद्यार्थी म्हणून सोडवायचं आहे, समजून सांगायचं नाही. म्हणजे काय करता येईल? सरळ सरळ पर्याय पाहिजे की कन्फर्म काय आहे? ईची किंमत 13 आणि एची किंमत 3 होऊ शकते का पहा. 20 आणि 3 23 आहे. 3 आणि 16 19 म्हणजे एका बाजूला येतो 23, एका बाजूला येतो 19. याचा अर्थ दोन्ही मूळ संख्या झाल्या. म्हणजेच आपलं उदाहरण सी बरोबर. आता ई पहा 13, 18 आणि 13 हे बघा. 18 + 13 8 आणि 3 11 एका हातचाला 1 31. इथं फक्त एकच डावी बाजू आहे, उजव्या बाजूचा संबंध नाही आहे. याचा अर्थ काय? हे पण बरोबर. म्हणजे बी आणि सी तर कन्फर्म उत्तर झालेले. आता राहिलं काय? डी आणि ए यातला आपल्याला शोधायचं आहे. हे दोन तर उत्तर आपले होतच नाही, बरोबर आले. आता बघा बीची किंमत 1 घ्या. बीची किंमत जर 1 घेतली तर किती आलं? 4 आणि 1 5 होऊ शकतं. बीची किंमत 19 घ्या. 19 आणि 4 23 होऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ डावी बाजू तर 1 होऊ शकते. आता उजवी बाजू पहा. 12 आणि 19 ओके. पहिले 12 आणि 1 घ्या. 12 आणि 1 13 होऊ शकतो. आणि 12 आणि 19 किती आलं? 2 आणि 1 31 म्हणजे होऊ शकतं. याचा अर्थ हे उदाहरण पण बरोबर. समजतं आहे का? मग आता राहिलं काय? एकच. डी या वर्णाक्षराची किंमत बीच्या किमतीनुसार बदलती. डीची किंमत पहा बरं. काही जरी घेतली आपण, किती किती कटले? 13 कटले, 3 कटले, 1 कटला, 19 कटला. राहिलं कोण खाली? एकच 11. मग डीमध्ये जर 11 मिळवले बघा, डीची किंमत जर 11 केली तर डावी बाजू 11 आणि 6 13 होऊ शकतं. उजवी बाजू 11 आणि 2 13 सॉरी काय 11 आणि 6 17 होऊ शकतं. आणि 11 आणि 2 13 होऊ शकतं. म्हणजे डीचा आणि बीचा संबंध नाही. झालं उत्तर पर्याय क्रमांक 1. अशा फास्ट पद्धतीनं तुम्ही समजून घेऊ शकता, उत्तर काढू शकता. फक्त इथं आपल्याला समजून घ्यायचं होतं म्हणून आपल्याला 12-13 मिनटं वेळ लागला. पुढे चालूयात आपण. पुढील प्रश्न आहे, एम व एन दोघे जण पी ठिकाणावरून क्यू ठिकाणी बसने जाण्याचे ठरवतात. एम जवळ 10 रुपये आहे व त्याला कळते की ही रक्कम दोघांच्या तिकिटाच्या 80% आहे. एनच्या जवळ 3 रुपये मिळतात तर तो पैसे एमला देऊन टाकतो. या संदर्भात खालील कोणते कथन बरोबर आहे? पहिले आपली मांडणी करून घ्या. बघा, 80% रक्कम म्हणजे 10 रुपये. पण तिकीट काढायला तर 100% लागते ना. मग 100% म्हणजे किती? मांडा त्रिराशी. 100 गुणिले 10 छेदात 80. 0 कटला 0 कटला. 8 1 8 8 1 8 12.50 म्हणजे 12.50 म्हणजे ज्याला आपण 12.5 रुपये म्हणतो ते पाहिजे होते. 12.5 रुपये म्हणजे 12 रुपये 50 पैसे जर असते तर तिकीट काढता आले असते. पण एनला 3 रुपये दिले. मग आता एम जवळ किती रुपये झाले? 13 रुपये. याचा अर्थ काय? 50 पैसे शिल्लक उरले. मग आता पर्याय बघूयात आपण. 50 पैसे शिल्लक उरलेले आहेत आपले.
यमच्या जवळ सध्याची रक्कम आहे ती 2 तिकिटासाठी पर्याप्त आहे, नाही, 50 पैसे शिल्लक आहे. 2 तिकीट काढण्यासाठी 2 रुपये अजून लागतात, नाही, 50 पैसे उरलेत. 2 तिकीट काढल्यानंतर यमजवळ 50 पैसे वाचतात, बरोबर. हेच उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. काय आहे? ए शहरापासून बी या डोंगरी शहराकडे जाण्याचे 6 मार्ग उपलब्ध आहेत. यातील तिघांचा निर्देश PQR व तिघांचा निर्देश 1, 2, 3 केला आहे. वादळी हवामानात Q मार्ग बंद ठेवतात. एका नदीच्या पुरामुळे P1 व 3 मार्गावर परिणाम होतो. जर मार्ग 1 बंद झाला तर R आपोआप बंद होतो, कारण हे दोन्ही मार्ग ए पासून निघणाऱ्या एका मार्गाचे काही अंतरावर दुभाजन आहे. जेव्हा हवामान वादळी असते आणि त्यामुळे मार्गावर परिणाम करणाऱ्या नदीला पूर येतो, तेव्हा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले मार्ग निवडा. बघा कोणकोणते मार्ग आहे? PQR 1, 2 आणि 3. ते काय म्हटलं? वादळी हवामानामुळे Q मार्ग बंद आहे, Q झाला बंद. एका नदीच्या पुरामुळे P1 व 3 मार्गावर परिणाम होतो. नदीला पूर आला त्यामुळे P पण गेला, 1 पण गेला आणि 3 पण गेला. आता राहिले काय? R आणि 2. जर मार्ग 1 बंद झाला, जर 1 बंद झाला तर R आपोआप बंद होतो. ओके, 1 बंद झाला तर R आपोआप बंद होतो, म्हणजे हा R बंद होतो, कारण हे दोन्ही मार्ग ए पासून निघणाऱ्या एका मार्गाचे काही अंतरावर झालेले दुभाजन आहे. ए पासून एक मार्ग निघतो, ओके, त्या मार्गापासून निघालेले हे काही आहेत. ए पासून जो मार्ग निघाला त्याचे काय काय आहेत? R, कारण हे दोन्ही मार्ग कोणकोणते? 1 आणि R, म्हणजे हा 1 आणि हे R दोन्ही बंद होतात. ओके, तर आता वादळी वारा तर काय परिस्थिती येईल? ठीक आहे, आपण थोडंसं हे आकृतीद्वारे समजून घेऊयात. चला बघा काय काय झालंय. PQR 1, 2 आणि 3. तर त्यांचं काय म्हणणं आहे? ए पासून बी पर्यंत पोहोचायचं आहे. तर जर आपण पाहिलं तर जसं जशी मांडणी केली, ए पासून निघणाऱ्या एका मार्गाचे काही अंतरावर झालेले दुभाजने. ए पासून जो एक मार्ग निघाला हा ए, त्यामुळं हा R. ठीक आहे, तर काय झालं? एका नदीच्या पुरामुळे P1 व 3 मार्गावर परिणाम होतो. जर 1 बंद झाला तर R बंद होतो, म्हणजे आता 1 बंद झाला तर R पण बंद झाला. आता काय राहिले? PQ 2 आणि 3. तर वादळी हवामानात Q मार्ग बंद ठेवतात. वादळी हवामानात Q मार्ग बंद ठेवतात. ठीक आहे, एका नदीच्या पुरामुळे P1 व 3 मार्गावर परिणाम होतो. पूर आला, पूर आल्यामुळं 1 बंद झाला, तो तर ऑलरेडीच आपण केला. हा 1 बंद झाल्यामुळं हा R बंद झाला. ठीक आहे, आता P बंद झाला, P बंद झाला आणि 3 पण बंद झाला, 3 पण बंद झाला. हां, आता ते काय म्हणले? तर जेव्हा हवामान वादळी असते आणि त्यामुळे मार्गावर परिणाम करणाऱ्या नदीला पूर येतो, तेव्हा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले मार्ग निवडा. मग आता बघा, फक्त P, फक्त 2 आणि Q हे दोन्ही उपलब्ध आहेत. तर आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा हवामान वादळी असते, ओके, आणि त्यामुळे मार्गावर परिणाम करणाऱ्या नदीला पूर येतो. मग नदीला पूर आलाय, नदीला आला पूर, त्यामुळे हवामान मार्ग Q पण बंद झाला. हे बघा Q पण बंद झाला. मग आता कोणता मार्ग उपलब्ध आहे? फक्त 2. हे बघा ऑप्शन 2 येत आहे लक्षात. आता आपलं उत्तर झालं आहे बरोबर. मग तुम्हाला एक असा प्रश्न पडू शकतो, सर आपलं उत्तर वरती पण 2 बरोबर आलं होतं, मग पूर्ण आकृती का काढली, एवढा वेळ का दिला? तर हे अशा प्रकारचे उदाहरण जर आले तर तुम्ही डायरेक्टही काढू शकता, परंतु जर आकृती काढली तर आपलं उत्तर कन्फर्म का बरोबर येईल? कारण इथं ए पासून निघणारा जो मार्ग होता, ए पासून निघणारा जो मार्ग होता तो असा आपल्याला फुटल्यामुळं हे आपल्या लक्षात येते. चला, फक्त 2 हा मार्ग उपलब्ध आहे. चला पुढे जाऊयात आपण. समजा P या 3 अंकी नैसर्गिक संख्येच्या अंकांची बेरीज 6 असून अंकांचा गुणाकार 0 आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ठीक आहे,
प्रश्न समजून घ्या. पी ही एक 3 अंकी संख्या आहे ज्यांची बेरीज 6 आहे आणि अंकांचा गुणाकार 0 आहे. मग अंकांचा गुणाकार जर 0 आहे तर याचा अर्थ असा आहे त्या 3 पैकी एक 0 आहे. समजा कोणते आपण कुठली एक संख्या घ्या ज्यांचा 6 गुणाकार येईल. 3 2 3 दोन्ही 6 पण एक झाला 0 कारण अंकांचा गुणाकार 0. 302 होईल. ओके. आणखीन 3 0 2 होईल बरोबर. 2 0 3 होईल बरोबर. 2 3 0 होईल बरोबर. या व्यतिरिक्त नाही, एवढंच तयार होईल. मग आता 3 ने भाग जातो का तर 100% जातो ना. का? कारण की ज्या अंकांची बेरीज 6 आहे तिला 3 ने तर भाग जातोच. मग आता ती सम आहे हे कन्फर्म आहे का? इथं विषम होऊ राहिली ना, म्हणजे नाही सांगता येणार. मग आपल्याला हे सोडवावं लागेल. बघा काय काय संख्या तयार होतील. तर 105 पण तयार होईल. कारण 5 1 5 याला 0 आला 0 झालं. 5 आणि 1 6. 501 तयार होईल. 204 कारण की बेरीज 6 आली पाहिजे ना. 240. 402 420. 150 510. 303 330. एवढ्या संख्या तयार होणार आहेत. मग आता एक एक पर्याय आपण चेक करू. पीला 3 ने भाग जातो. सगळ्या संख्यांना 3 ने कन्फर्म भाग जातो. का? कारण की अंकांची बेरीज 6 आहे म्हणजे पर्याय ए बरोबर. आता बी पहा. एक तर पीला 10 ने भाग जातो. 10 ने भाग जाणारा कोणकोणते आहे ते पहा. 150ला जातो. 240ला जातो. 420ला जातो. 510ला जातो. 330ला जातो. 303ला जात नाही. 402ला जात नाही. 204ला जात नाही. 105ला जात नाही. 501ला जात नाही. येते लक्षात. पण 102 भाग जातो. 204ला जातो आणि 510ला जातो. येते का लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय? हे विधान सत्य होऊ शकतं. सत्य होऊ शकतं, शक्यता आहे. आपण नाकारू शकत नाही ना, कारण की एक तर ही आहे आणि एक तर ही आहे. चला, म्हणजे आता पर्याय बी पण झाला. आता पर्याय सी पाहूयात. सम आहे तर 204 402 150 240 420 510 आणि 330 ह्या सम आहेत. पण 303 105 आणि 501 ह्या सम नाहीत. म्हणजे आपण 100% सम म्हणू शकत नाही, 100% विषम पण म्हणू शकत नाही. 17 पहा. तर 204ला आणि 510ला 17 ने भाग जातो. म्हणजे याचा अर्थ काय? हे विधान पण सत्य होऊ शकतं. तुम्ही म्हणणार सर असं कसं? तर ते म्हणले विधान असत्य आहे. 3 तर ये तर कन्फर्म सत्य आहे. बी काही ठिकाणी सत्य आहे, काही ठिकाणी असत्य आहे. म्हणजे आपण नक्की सांगू शकत नाही. पर्याय सी काही ठिकाणी सत्य आहे, काही ठिकाणी असत्य आहे. कोणत्या ठिकाणी सत्य आहे? जिथं या हा कलर आहे तिथं सत्य आहे. जिथं कलर नाही तिथं असत्य आहे. जिथं हा कलर आहे तिथं सत्य आहे, नाही तिथं असत्य आहे. जिथं सम आहे तिथं हे सत्य आहे, जिथं नाही तिथं असत्य आहे. जिथं 17चा कलर आहे तिथं सत्य आहे, जिथं नाही तिथं असत्य आहे. म्हणजे आपण 100% सांगू शकत नाही. पुढे पहा. पी या संख्येत 6 ने भाग जातो. तर 204 म्हणजे हा जो कलर इथं दिलाय तुम्हाला ओळखू येण्यासाठी याला 6 ने भाग जातो, बाकीच्यांना जात नाही. व 13 ने भाग जातो. बघा इथं किंवा होतंय, किंवा इथं व आलंय. वचा अर्थ होतो दोहीनं जायला पाहिजे. 13 तर कुठंच भाग जात नाही. तुम्ही देऊन पहा. ह्यापैकी कोणत्याच संख्येला 13 ने भाग जात नाही. म्हणजे काय? आपलं उत्तर झालं पर्याय डी. हे 100% असत्य आहे. कारण व 13 ने भाग जातो हे निश्चित असत्य आहे. म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय डी. पुढे पहा. आणखीन तुम्हाला समजून सांगण्यासाठी डिटेलमध्ये करून दिले. एकदा हे वाचून घ्या. दिलेल्या संख्येनुसार जर अंकांचा गुणाकार 0 आहे म्हणजे 3 अंकापैकी 1 अंक 0 असणारच. म्हणून 2 संख्या बनवता येतील, 204 आणि 220. मग आता बघा 204 आणि 240 या दोनच बनतात. बाकी ते आपण जे बनवलं होतं का ते सगळं कट होतं. हे विधान सत्य आहे कारण 3 ने भाग तर कन्फर्म जातो. हे विधान सत्य आहे बी. कारण जर संख्या 240 मानली तर 10 ने भाग जातो आणि जर 204 मानली तर 102 ने भाग जातो. इथं किंवा दिलंय. ओके. विधान हे सत्य आहे का?
जर 204 किंवा 240 मानली तर सम आहे आणि 204 मानली तर 17ने भाग जातो. म्हणजे इथे 204 ओके, इथं 240 ओके. मग हे विधान असत्य आहे, कारण 204 मानली का 240 मानली 6ने भाग जातो पण 13ने भाग जात नाही. म्हणजेच आपलं उत्तर झालं पर्याय डी. येतंय लक्षात. आपण अशा पद्धतीनं तुम्हाला हे उदाहरण डिटेलमध्ये समजून घेता येईल. इथे किती शक्यता होतात ह्या शक्यता तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे सगळं उदाहरण बनवलेलं आहे. लक्षात घ्या, इथं फक्त तुम्हाला बेसिक सांगितलंय, एवढ्या शक्यता होऊ शकतात. मग ह्या शक्यता कशा कशा कट होत जातात हे आपल्या लक्षात आलेलं आहे. सगळ्या शक्यता कट झाल्यानंतर काय होतं तर या पद्धतीनं एकच इमेज बनती आणि आपल्याला उत्तर मिळते. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न आहे, एका संख्येच्या 75% मध्ये 75 जोडल्यास येणारी संख्या तीच असेल तर त्या संख्येचे 10% किती? बघा, मग आता इथं खाली पर्याय पाहिजे होती संख्या, पण खाली संख्या पर्याय पहा. 75च्या तिपटीचे 1/5, 75च्या निमपटीचे 1/5, 75च्या दुपटीचे 1/5 आणि 75च्या सव्वापटीचे 1/5. म्हणजे आधी तर तुम्हाला 75%चे 75 जोडून ती संख्या काढायची, नंतर तिचे 10% काढायचे आणि दिलेल्या पर्यायाचं पुन्हा हे काढायचं. चला काढूयात. एका संख्येचे 75%, एक्सचे 75%, म्हणजेच काय, एक्स गुणेला 75/100 मध्ये 75 जोडले. बरं, 75 जोडले तर 30 संख्या मिळते, म्हणजे एक्स मिळतो. ओके, मग चला आपण सोडू. 75 एक 75x आणि आता खाली याच्या छेदात घ्यावं लागेल 100, हा छेद समान करण्यासाठी, आणि पुढं आहे एक्स. मग आता इथं लिहायला थोडं जड जात आहे, तुम्हाला इथं करून दाखवलं आहे. समजा ती संख्या एक्स, मग एक्स गुणेला 75/100 प्लस 75 बरोबर एक्स. मग 75x/100 प्लस 75 बरोबर एक्स, छेद समान करून 75x भाग्याला 100 प्लस 75,000 भाग्याला 7,500 भाग्याला 100 बरोबर एक्स. 75x प्लस 7,500 बरोबर एक्स गुणेला 100. 7,500 बरोबर 100x वजा 75x, एक्स बरोबर काटाकाटी झाली 300. मग 300चे 10% 30. आता हे बाकीचे पर्याय सोडावं लागेल. आपल्याला 10% तर मिळाले 30. मग आता पर्याय 75च्या तिपटीचे, 75ची तिप्पट किती झाली, 75 × 225, त्याची 1/5 म्हणजे 45. 75ची निमपट 37.5, त्याची 1/5 म्हणजे 37.5. 75च्या दुपटीचे 1/5, 75ची दुप्पट किती आहे 150, त्याची 1/5 किती आले 30, म्हणजे 30. आपलं उत्तर झालं पर्याय सी. 75च्या सव्वापटीच्या, 75 गुणेला सव्वापट म्हणजे 93.75चे 1/5 बरोबर 18.75, म्हणजे डी नाही, बी नाही, ए नाही. म्हणजे आपल्याला हे हा जो उदाहरण होतं हे आपल्याला 3 पद्धतीनं सॉल्व करायचं होतं, तेव्हा उत्तर मिळतं 30, पर्याय क्रमांक सी. येते लक्षात. परत तुम्हाला इथं आणखीन डिटेलमध्ये दिलं आहे की आपण ती संख्या काढली, ती आली 30. मग पर्याय सीला सोडवलं, त्याचं आलं 30, म्हणून ती संख्या 30, 10% 30 आणि पर्याय सी आहे 30, म्हणून 30 आपलं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन सी हे आपलं उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. क्रम लावायचा आहे तुम्हाला तार्किक. उत्पन्न इथं दिले बघा, उत्पन्न, त्यानंतर दर्जा, शिक्षण, कल्याण आणि नोकरी. तर याच्यामध्ये आपल्याला असं सगळ्यात अगोदर आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल लक्षामध्ये. त्यानंतर मग नोकरी आपण करू. नोकरी केल्यातून मग तुमचं इन्कम वाढेल. ठीक आहे, इन्कम वाढल्याच्या नंतर तुमचं स्टेटस सुधारेल आणि स्टेटसच्या नंतर तुमचं कल्याण म्हणजे वेलबिईंग, तुम्ही राहू शकता. म्हणजे हे सर्वात शेवटी, म्हणजे 4 सर्वात शेवटी पाहिजेत, 4 सर्वच ठिकाणी सर्वात शेवटी. आणि शिक्षण 1 नंबर, म्हणजे 3 1 नंबरला पाहिजे. म्हणजे हा काटला एक तर सी किंवा डी. आता 3 1 नंबरला पाहिजे आणि नोकरी 2 नंबरला पाहिजे. म्हणजे 3 आणि 5 डी मध्ये आहे. झालं उत्तर आपलं.
या पद्धतीने तर्क व अनुमान दिलाय. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की विधानावरून आपल्याला आकृती काढायची असते. काही राजपुत्र हे सैनिक आहेत. काही राजपुत्र हे सैनिक आहेत. मग आता आपण आकृती काढूया. काही राजपुत्र, काही म्हणल्याच्या नंतर आकृती विभागून येणार आहे. काही राजपुत्र सैनिक आहेत. सैनिक आहेत. ठीक. सर्व सैनिक हे शूर आहेत. सर्व सैनिक म्हणजे सैनिकाच्या बाहेरून घ्यावं लागेल एक पूर्ण. कसे ते शूर आहेत. आणि सर्व शूर हे शिक्षक आहेत. आता शूरला बी घ्यावं लागेल. सर्व शूर हे शिक्षक आहेत. आता आकृती काढत असताना आपल्या लक्षात होतं की आकृती याच्या जवळून बी जाऊ शकत होती. म्हणजे कसं, काही राजपुत्र सैनिक आहेत. हे राजपुत्र हे सैनिक, त्याच्यानंतर सर्व सैनिक शूर आहेत म्हणजे ह्या सैनिकाच्या वरून एक वर्तुळ आणि सर्व शूर म्हणजे अशा पद्धतीनं पण म्हणजे हे शूर झाले, सर्व सैनिक शूर आणि सर्व शूर शिक्षक. म्हणजे तुम्ही आकृती दोन सहज पद्धतीनं काढू शकले असता. मग आता आपल्याला काय करावं लागतं अशा वेळेस, दोन्ही ठिकाणी आपले निष्कर्ष चेक करावे लागतात. मग करूयात. काही शिक्षक हे राजपुत्र आहेत. काही शिक्षक हे राजपुत्र आहेत. बघा आता हे शिक्षकाचं सर्वात बाहेरलं वर्तुळ आहे आणि ते म्हणतात की काही शिक्षक राजपुत्र आहेत. नाही, तो आतमध्ये पूर्ण जरी असलं तर काय, सर्व जरी असले काय, त्यातले काही जरी काढले तरी काही पण आहेत. जसं बघा इथं, हे बघा इथं काही आहेत का, आहेत नाही काही. जर बाहेर जरी वर्तुळ गेलं असलं तर काही अडचण नाही, कारण एवढे तर आहेतच शिक्षक. काय म्हणलं ते, काही शिक्षक राजपुत्र आहेत का, हो आहेत. म्हणजे दोनही ठिकाणी पहिला निष्कर्ष बरोबर आहे. त्यानंतर कोणीही शूर एक राजपुत्र नाही. आता सर्व सकारात्मक आहेत पर्याय. तुम्हाला जे विधान आहेत ना ते सकारात्मक आहे, त्याच्यामुळे निगेटिव्ह निघत नसतो निष्कर्ष. आलं लक्षामध्ये. कोणीही शूर एक राजपुत्र नाही. आता आहेत ना इथं, असं कसं म्हणता नाही. आलं लक्षामध्ये, आहेत इथं. म्हणजे मग असंही चुकलं ते, तुम्हाला लॉजिक लावून काही करायची गरज नाही. काही सैनिक हे शिक्षक नाहीत. काही सैनिक हे शिक्षक नाहीत असं आपल्याला म्हणता येणार नाही. जसं आपलं बँकिंगचं तुम्हाला माहिती आहे की तर्क व अनुमान थोडंसं हायेस्ट लेवलचं विचारलं असतं. विधानं तिन्ही सकारात्मक, तर निगेटिव्ह निष्कर्ष नसतो, म्हणून हे पण नाही आहे. ठीक आहे. म्हणजे फक्त एकच तर्कसंगत आहे की जे दोन्ही आकृत्यामध्ये बरोबर येऊ लागला. त्यानंतर वातावरण, ऑक्सिजन आणि पाणी यासाठी वेन आकृती. आता बघा, वातावरणामध्ये, वातावरण आपण कशाला म्हणतो, वातावरण म्हणजे आपण म्हणतो पृथ्वीच्या वायू काय पृथ्वीभोवती असणारं वायूचं आवरण. ठीक आहे. तुम्ही जर समजा वातावरण म्हणले तर वातावरणामध्ये पाणी येईल, वातावरणामध्ये हवा येईल म्हणजे ऑक्सिजन येईल, म्हणजे ऑक्सिजन पण येईल वातावरणामध्ये आणि पाणी पण येईल. पण आपल्या लक्षात आहे की पाण्यामध्ये पण ऑक्सिजन आहे, वातावरणामध्ये पण ऑक्सिजन आहे. म्हणजे आकृती अशी येईल पहिल्या पर्यायासारखी. आता हे काय लॉजिक लावणार, याला वातावरण म्हणले तुम्ही, याला ऑक्सिजन म्हणा, याला पाणी म्हणा. पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे का, ऑक्सिजनमध्ये पाणी आहे का, हो आहे. लक्षामध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे ऑक्सिजन जो आहे तो पाण्यामध्ये आहे का, तर आहे ना. ठीक आहे. ते एकमेकात आहेत असं दाखवता येईल आपल्याला आकृतीनं, लॉजिकनं. आणि वातावरणामध्ये पाणी असतं का, तर असतं की आपल्या वातावरणामध्ये ना ऑक्सिजन बी असतं. ठीक आहे. म्हणून ते आपल्याला विभक्त करता येणार नाहीत, म्हणून एकच लॉजिक बरोबर येते. निगमनात्मक पद्धतीत कोणतं विधान अंतर्भूत नाही. ठीक आहे. डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये कोणतं विधान अंतर्भूत नाही असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे की डिडक्टिव्ह मेथडमध्ये सामान्य नियमापासून निष्कर्ष काढला जातो. आता याच्यामध्ये काय असतं, पहिलं विधान
स्वयंसिद्ध सत्यावर आधारलेलं असतं. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ काय आहे, उदाहरणच घ्यावं लागेल. उदाहरणार्थ काय, सर्व फुले सुगंधी आहेत. सर्व फुले सुगंधी आहेत. ठीक आहे, म्हणजे पहिलं बरोबर आहे. दुसरे विधान हे पहिल्या तथ्याला अनुसरून विशिष्ट केलेले असते. याला दुसरं विधान काय तयार करता येतं, गुलाब एक फूल आहे. गुलाब एक फूल आहे. तिसऱ्या विधानात पहिल्या दोन विधानातील संबंध बघून निष्कर्ष काढला जातो. सर्व फुले सुगंधी आहेत, गुलाब एक फूल आहे, म्हणून तिसरा विधान काय केलं जातं, गुलाब एक सुगंधी फूल आहे. गुलाब एक सुगंधी फूल आहे. ठीक आहे, समजलं. म्हणजे इथं हे BC बरोबर आहे. चौथी विधान स्वतंत्र व सार्वभौम असते, हे निगमनात्मक पद्धतीत येत नाही, तर ते इंडेक्टिव्हच्या संदर्भाने येते, उद्गामीच्या संदर्भाने. मग काय अंतर्भूत नाही, तर D अंतर्भूत नाही. एका सांकेतिक भाषेत 12 या संख्येला N म्हटले. पहिल्यापासून बघा, एका सांकेतिक भाषेत 12 या संख्येला N, 22 या संख्येला D आणि 15 या संख्येला K म्हणतात. तर त्याच भाषेमध्ये 3, 8 व 25 या संख्यापासून कोणता अक्षरगट तयार होईल. प्रश्नामध्ये जो आपले क्ल्यू दिला आहे तो आहे की सांकेतिक भाषा आहे जिथे 12 नंबरला N आहे, 22 नंबरला D आहे, 15 नंबरला K आहे. त्याच भाषेत 3, 8, 25ला काय. मग आपल्याला जी ABCD लिहायची त्यामध्ये काय करावं लागणार, आपल्या ABCDनुसार Aला 1 असतो, ते म्हणले Nला 12, तशी मान्य करून घ्या. Nला 12, Dला 22, ठीक आहे, Dला 22 ती मान्य तर करून घेऊ. Kला 15, Kला 15. ओके, आपल्या काय लक्षात यायला लागलं, जर Nला तुम्ही 12 नंबर दिला तर मग ओला 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मग झेडला तर 26ला 26 बरोबर आला. ठीक आहे, मग आता झेडला जर 26 तर Aला 25, Bला 24, Cला 23, बघा Dला बरोबर 22 आला. Kला 15 होता तर Jला 16, 17, 18, 19, 20, 21. म्हणजे सांकेतिक भाषेत कशीही क्रमांक देऊ शकतात. आलं लक्षात. म्हणून तर आपण याला काय म्हणतो, कोडिंग डिकोडिंग. आता बघा 3 नंबरला काय आलंय, W आलाय, W. 8 नंबरला R आणि 25 नंबरला A. WRA हे आपलं उत्तर, ऑप्शन नंबर D. आपण कोडिंग डिकोडिंगवर आपल्या चॅनलला जवळपास 10 ते 11 व्हिडिओ स्वतंत्र बनवून ठेवले आहेत वर्णमालेशी रिलेटेड. ते आपण जर बघितले तर निश्चित फायदा होईल. पुढे आहे कोष्टकातील माहितीच्या आधारे प्रश्न 31 ते 34 सोडवा. 1981 ते 2021 या कालावधीमध्ये शैक्षणिक संस्थेच्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रम वाढ खालील कोष्टकात दिली आहे. वर्ष पदवी पदविका संगणक संगीत 81, 91, 1, 21, 11. चला पहिला प्रश्न काय आपला की 81 ते 21च्या तुलनेत कोणत्या प्रकारच्या संस्थेने सर्वात जास्त वाढीचा वेग दर्शवला. काढूयात आपण 81 to 21. 53 वरून किती झाला 351, 89 वरून 910, 28 वरून 128, 4 वरून 54. मग टक्केवारी काढली. पदवी 662%, पदविका 1022%, संगणक 457%, संगीत 1350. ऑप्शन C हे आपलं उत्तर होणार आहे. संगीतानं सगळ्यात जास्त प्रगती दाखवली, 4 वरून 54 वर गेलेला आहे. आता एक प्रश्न आपल्याला असा पडू शकतो की सर ही टक्केवारी काढली कशी. अगदी बेसिक आहे बघा. 4ला 54, 100ला किती करा त्रिराशी. 100 गुणेला 54 छेदात 4, 4 1 4, 4 1 4, 25, 25 गुणेला 54 करा, उत्तर येतं 1350. पुढे आहे 1981 ते 21 दरम्यान कोणत्या प्रकारच्या संस्थेने त्यांच्या संख्येनुसार असलेल्या क्रमवारीत सर्वात जास्त बदल दर्शवलेला आहे.
क्रमवारीत सगळ्यात जास्त बदल दर्शवला आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, त्यांची क्रमवारी पाहावी लागेल. जर आपण पाहिलं 53 111, 111 134, 134 171, 171 351, म्हणजे काय झालं, क्रमवारीत जास्त काही बदल झाला नाही. काय होतं, पदवी संगीत शिक्षणशास्त्र, पण शिक्षणशास्त्रामध्ये पदवीत काहीच जास्त बदल झाला नाही. संगणकमध्ये बघा काही विशेष बदल नाही आहे. आणि संगीतामध्ये काहीच विशेष बदल झालेला नाही. म्हणजे काय, म्हणजे आपल्या लक्षात येतं की पदवी नंबर 1ला होती 81ला, नंतर पदवी का त्यांनी विचारलंच नाही. संगणक नंबर 2ला होतं, संगीत नंबर 4ला होतं. 21ला काय झालं, 351 नंबर 1लाच आहे, 128 नंबर 2ला आहे आणि संगीत नंबर 3ला आहे. तुम्ही कुठेही पहा 81 ते 21 नंबर 1ला पदवीच आहे, नंबर 2ला संगणकच आहे आणि नंबर 3ला संगीतच आहे. क्रमवारीत बदल झाला नाही. टक्केवारीत बदल झाला, क्रमवारीत बदल झाला नाही. म्हणजे नंबर 1ला पदवीचे आहे, नंबर 2ला संगणकाचे आहे, नंबर 3ला संगीताचे. या तिघांच्या तुलनेत जर चौघांचा विचार केला तरी नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 क्रमवारीत बदल झाला नाही. म्हणजे कोणतीही संस्था खालीवर झालेली नाही, क्रम बदललेला नाही. कोणत्या संस्थेने 2011च्या तुलनेत 2021 मध्ये सर्वात कमी वाढ दर्शवलेली आहे? बघा 2011 म्हणजे एवढंच. हे आता वरचं आपल्याला घेणं देणं नाही. काय झालंय, सगळ्यात कमी वाढ इथं झाली 662, इथं 1022 आणि इथं 1350. मग आता काय झालं, कुठं वाढ झाली तर ती आली सर्वाधिक वाढ 457 सगळ्यात कमी झाली. म्हणजे संगणक हे आपलं उत्तर येणार आहे. चौतीस नंबर आहे, 91च्या तुलनेत 2001 मध्ये सर्वात जास्त वाढीचा दर कोणत्या संस्थेने दर्शवला आहे? त्याच पद्धतीनं काढायचं आहे. 91 ते 1 म्हणजे आपल्याला इथे जावं लागेल फक्त. बघा काय आहे, सेम आपण जशी टक्केवारी काढली तशी टक्केवारी काढा. सर्वाधिक तुम्हाला कुठं दिसतंय, इथे तुम्हाला काय दिसतंय, फरक फक्त 24चा आहे. इथं फरक कितीचा आहे, 9 आणि 201 म्हणजे जवळपास 98च्या आसपास फरक येईल. इथं आहे 35चा आणि इथं आहे फक्त 4चा. मग जर आपण याची क्रॉस त्रिराशी मांडून जर आपण केलं की याला इतके तर याला किती, त्रिराशी मांडली तर संगणक आपलं उत्तर येतंय. अगोदर 3 पत्तीनं जसं काढून दाखवलं तसं काढलं तर संगणक तुम्हाला उत्तर मिळते. 35 नंबरचा प्रश्न आहे आपला की दिलेल्या आलेखाच्या आधारे अ आणि ब मध्ये चालू स्थितीत असणाऱ्या टेलिफोनचे प्रमाण काय? अ ब क जिल्ह्याची लोकसंख्या समान आहे. बरं, चालू टेलिफोन, बंद टेलिफोन, प्रतीक्षा यादी. मग ते काय म्हणले, ओके इथं काहीच नाही दिले म्हणजे आपलं काय करावं लागणार आहे, थोडंसं मांडणी करून घेऊ. आपण अंदाजित याला नंबर देऊ, काय देऊयात, 5 देऊयात. 5, 10, 15, 20, 25 आणि 30. ठीक आहे. अ जिल्ह्यातील चालू टेलिफोनचे प्रमाण ब जिल्ह्याच्या दुप्पट आहे. अ जिल्ह्याचे चालू टेलिफोन किती आहेत, 15 आणि ब चे चालू टेलिफोन किती आहेत, 30. ओके झालंय. आपल्याला ते काय म्हणले आता, तर चालू स्थितीत असणाऱ्या फोनचं प्रमाण आपल्याला काढायचं आहे. मग आता अ जिल्ह्यातील चालू टेलिफोनचे प्रमाण म्हणजे हा ब्लँक होता, किती आहे, अचं आहे 15, चालू टेलिफोनचं प्रमाण 15. हे ब जिल्ह्याच्या दुप्पट आहे. नाही ना, दुप्पट नाही ना, ब ची तर 30 आहे, निमपट आहे, निमपट म्हणजे हे काटला, हे काटला, कारण दुप्पट नाही, ब दुप्पट आहे, अ दुप्पट नाही. ओके म्हणजे ए काटला. बी अ जिल्ह्यातील चालू टेलिफोनचे प्रमाण ब जिल्ह्याच्या निमपट आहे. बरोबर आहे, हेच आपलं उत्तर आहे. का, कारण हे बघा हा 30, हा 15 आणि हा 30, किंवा तुम्ही त्याला 1, 2, 3, 4 म्हणले तरी हा 3, हा 6 येते लक्षात, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तुम्ही सी आणि डी सोडून पहा, उत्तर बरोबर येत नाही. पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न आहे, भारतामध्ये इंटरनेट सर्व्हिस विदेश संचार निगमने या तारखेस सुरू केली, तर ती तारीख होती 15 ऑगस्ट 1995.
नेक्स्ट हे सर्च इंजिन आहेत. याहू आहे, मोजिला फायरफॉक्स आपल्याला माहिती आहे हे ब्राउझर्स आहे. लक्षामध्ये हे काय आहे, हे ब्राउझर्स आहेत, त्याच्यामुळं 2 येणार नाही. अल्टाविस्टा सर्च इंजिन आहे. ॲपल सफारी नाही आहे, हे पण ब्राउझर्स आहे. हॉटबॉट सर्च इंजिन आहे आणि वेब क्रॉलर पण सर्च इंजिन आहे. म्हणजे 1 त्यानंतर 3 1 3 5 6 1 3 5 6 म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञानात खालील बाबी समाविष्ट असतात. माहिती मिळविणे बरोबर आहे, माहितीवर प्रक्रिया करणे बरोबर आहे, प्रक्रिया केलेली माहिती साठविणे बरोबर आहे, पाहिजे त्याला ती माहिती उपलब्ध करून देणे बरोबर आहे. म्हणजे अ ब क ड यामध्ये सर्वच येतील. हे अ ब क ड म्हणजे वरीलपैकी सर्व म्हणजे पर्यायीची निवड अगदी बरोबर असणार आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डने तयार केलेली फाईल हार्ड डिस्कवर सेव्ह केल्यावर फाईलच्या नावापुढे हे एक्सटेन्शन दिसते. तर ते मायक्रोसॉफ्टनं वर्ड जर फाईल केली तर DOC हे एक्सटेन्शन दिसतं, कारण XLS हे एक्सटेन्शन मायक्रोसॉफ्ट एक्सेलचं असतं. PPT हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं असतं आणि ABC हे ॲक्शन स्क्रिप्ट साईट कोड आहे तो. ठीक आहे, म्हणजे पर्यायी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजनमुळे आपल्याला काय करता येते, तर टेलिव्हिजन हे संगणक आणि मोबाईल फोनवर आपल्याला पाहता येतं, म्हणजे पर्याय ये. पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ही म्हणून ओळखली जाते, तर त्याला जागतिक तापमान वाढ असं म्हटल्या जातं. बायोगॅस व बायोमास संपुष्टात न येणारे इंधन म्हणून विचारात घेतले जाते, कारण सौर ऊर्जेच्या साहाय्याने त्याचा पुनर्वापर केला जातो. औष्णिक ऊर्जेच्या साहाय्याने त्याचा पुनर्वापर केला जातो. औष्णिक ऊर्जा तर आपण दगडी कोळसा आणि नैसर्गिक वायूपासून बनवतो आणि औष्णिक ऊर्जेच्या साहाय्याने पुनर्वापर होत नाही. ठीक आहे, ती नॉन रिन्युएबल आहे. भूऔष्णिक ऊर्जेच्या साहाय्याने काही संदर्भ लागत नाही, म्हणजे सौर ऊर्जेच्या साहाय्याने त्याचा पुनर्वापर केला जातो. हे प्रश्न आपला बरोबर आहे. थोडं आपल्याला इथं उत्तर जे आहे ते अप्रत्यक्ष वाटू शकतं. आता काय याच्यामध्ये बायोगॅस आणि आता बायोमासचं बघा ना, बायोमास म्हणजे काय, मानव वनस्पती आणि प्राण्यांचा जो कचरा आहे ना, विशेषतः वनस्पतीचा, तर त्या कचऱ्यामध्ये अप्रत्यक्षरित्या काय असतं, प्रकाश संश्लेषणाच्या मार्फत वनस्पतीमध्ये एनर्जी येते, ती एनर्जी या कचऱ्यामध्ये येते, म्हणून ती अप्रत्यक्षरित्या पर्यायी हेच उत्तर त्याचं होणार आहे. त्यानंतर बेसेल कराराचा संदर्भ, तर हा धोकादायक कचऱ्याच्या वाहतूक व साठवणुकीच्या संदर्भानं करण्यात आलेला करार होता. आपल्याला एक जनरल माहिती पाहिजे की बेसेल करार जो आहे हा करार स्वित्झर्लंडमधील बेसेल या शहरामध्ये झाला होता आणि तो झाला होता 1989 मध्ये. त्यानंतर खाली दिलेल्या प्राण्यांच्या गटापैकी सर्व भक्षकांचा गट, ज्याला ओमनिव्होरस असं म्हणतात. आता वाघ, सिंह आणि मनुष्य यापैकी वाघ आणि सिंह हे मांसभक्षी येतं, मात्र मनुष्य हा सर्वभक्षी आहे. पण वाघ आणि सिंह हे फक्त मांसभक्षी आहे, म्हणून त्यांना ओमनिव्होरस म्हणता येणार नाही. मांजर, कुत्रा आणि मनुष्य हे मात्र सर्वभक्षी आहेत. कुत्रा आता खाली बघा, सिंह येणार नाही, कुत्रा आहे, मांजर आहे, पण वाघ फक्त मांसभक्षी आहे. मनुष्य, ससा, आता ससा हा फक्त तृणभक्षी आहे. ठीक आहे, मांजर आहे सर्वभक्षी, पण इथं तीनही आहेत कोणते, पर्याय बी वाले जे सर्वभक्षी आहेत. त्यानंतर औषध निर्माण कारखान्यातून येणारा जड धातू मानवास कावीळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो, तर ते होतं आर्सेनिकमुळं. त्यानंतर
भारताचे भवितव्य वर्गामधून आकार घेत आहे असे विधान अहवालात मांडले गेले, तर असे विधान कोठारी आयोगाच्या अहवालामध्ये मांडलं गेलं होतं. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अनौपचारिक शिक्षणाचे साधन आहे? तर अनौपचारिक शिक्षण, आता आपल्याला माहिती आहे की अनौपचारिक शिक्षण म्हणजे नेमकं काय? तर अनौपचारिक शिक्षण म्हणजे 4 भिंतीच्या बाहेर कोणत्याही अध्यापकाविना, नियोजित अभ्यासक्रमाविना, पाठ्यपुस्तकाविना, वेळापत्रकाविना मिळणारं शिक्षण, त्याला आपण साध्या सरळ भाषेमध्ये अनौपचारिक शिक्षण मिळतो. तर त्याचं महत्त्वाचं ते इथं मिळेल ना, जेव्हा पाहिजे तेव्हा तुमच्या पद्धतीनं असं. कारण अंगणवाडी, प्रौढ शिक्षण केंद्र आणि रात्रशाळा याला एक विशिष्ट वेळ आहे, विशिष्ट ठिकाणे, विशिष्ट शिकवणारे आहेत. म्हणजे हे औपचारिकमध्येच मोडल, हे मात्र अनौपचारिकमध्ये येणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या उच्च शिक्षण संस्थांमधील अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी कोणत्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे? तर ते संकेतस्थळ असणार आहे उत्साह, पर्याय सी. बाकीचे सरळ आपल्याला माहिती आहे, सरळ पोर्टल माहिती आहे ना आपल्याला, शाळा संच मान्यता, शिक्षण समायोजन, विद्यार्थी स्थलांतराच्या संदर्भात. पवित्र पोर्टल आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याशी रिलेटेड आहे की महाराष्ट्रामध्ये जी शिक्षक भरती केली जाते ती पवित्र पोर्टलमार्फत केली जाते आणि उमंगमार्फत विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येतो आपल्याला. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचा, ज्याला आपण रुसा म्हणतो, त्याचा मुख्य उद्देश 2013मध्ये सरकारनं रुसा हे अभियान सुरू केलं होतं. त्याचा मुख्य उद्देश काय बघा, उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा सुधारणे, बरोबर आहे, उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणे हे पण त्याच्यामध्येच येतं, अभ्यासक्रम आणि परीक्षामध्ये सुधारणा, शैक्षणिक संस्थांचा विस्तार उच्च शिक्षणाची सुविधा नसलेल्या प्रदेशात करणे, म्हणजे सर्व बरोबर आहेत. कारण हे उच्च शिक्षणाच्या संदर्भानंच रुसा 2013मध्ये सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर शेवटचा प्रश्न, इतर विद्यापीठाव्यतिरिक्त उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था ज्या विशिष्ट क्षेत्रामध्ये उच्च दर्जाचे काम करतात त्यांना केंद्र सरकार UGच्या सल्ल्याने डॅश डॅश संस्था म्हणून मान्यता देते, तर त्यांना अभिमत विद्यापीठ असं संबोधलं जातं. जसं भारती, गोखले इन्स्टिट्यूट, डेक्कन कॉलेज, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण जो 15वा पेपर आहे आपला सराव, तो 15वा पेपर घेतला आपण. 12च सराव पेपरचा टाईम टेबल दिला होता, परीक्षा पुढे ढकलल्यामुळं ते आपण वाढीव पेपर घेत आहोत. तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता, ज्यामध्ये आपण 12 PDF पेपर देणार आहोत व्हॉट्सअपला. 12 सराव पेपरची फीस आहे 450 रुपये आणि प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे विश्लेषण मिळेल. यामध्ये तुम्हाला PDF पेपर व्हॉट्सअपला, आन्सर की आणि विश्लेषणाच्या व्हिडिओची लिंक मिळेल. कसं जॉईन करू शकता? 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा. फोनपे गुगल पे येईल, नेम येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप करा. लगेच तुम्हाला 12 PDF पेपर मिळतील, त्याच्या आन्सर की मिळतील आणि त्याच्या विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. त्याचबरोबर जे आपण एक्स्ट्राचे घेतलेली आहे 13वा 14वा आणि 15वा पेपरसुद्धा, म्हणजे हा जो 15वा पेपर आहे हा सुद्धा मिळेल. आणि जर शक्य जर झालं तर अजून एक आपण पुढच्या रविवारी पेपर घेण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.